नाशिकमधील रविवार कारंजा परिसरात शिवबाल कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीने आयोजित प्रसिद्ध अशा श्री श्रीमंत म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ झाला होता। या महोत्सवाचा समारोप रविवारी संपन्न झाला। 4 दिवस सुरू असणाऱ्या या यात्रा महोत्सवात श्रींची महाअभिषेक, पूजा, मिरवणूक, महावडा, सत्यनारायण पूजा, विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। रविवारी महाप्रसादाने या यात्रा महोत्सवाचा समारोप झाला। दरवर्षी 2,500 ते 3,000 भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत असतात। यंदा झालेल्या यात्रा महोत्सवात देखील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत महाप्रसादासह सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला। गेल्या 150 वर्षांपासून श्री श्रीमंत म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवाचे आयोजन केले जात असल्याची माहिती यावेळी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना आयोजकांनी दिली। श्रीमंत श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सव शिवबाल कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मागील 100 वर्षापूर्वीपासून आम्ही परंपरा जोपासतो आहे। रविवारपेठेतील नागरिक, परिसरातील आमच्या बहिणी, आमचे भाऊ जे रविवारपेठ सोडून गेले, या यात्रेनिमित्त सगळे रविवारपेठेत यात्रेच्या निमित्ताने येतात आणि हा उत्सव 4 दिवस आम्ही करत असतो। या उत्सवाचा शेवटचा दिवस हा महाप्रसादाचा असतो। रविवारपेठेत चूलबंद आमंत्रण असतं, त्यामुळे रविवारपेठेतील सर्व नागरिक या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात। साधारणतः 2,500 ते 3,000 लोक महाप्रसादात जेवण करतात आणि महाराजांची कृपा दृष्टी सर्वांवर असते। सर्व रविवारपेठेतील सर्व नागरिक आनंदाने राहतात। नाशिक शहरातील प्रसिद्ध असलेलं श्री म्हसोबा महाराज देवस्थान गेली 150 वर्षापासून परंपरा असलेली म्हसोबा महाराज यात्रा महोत्सव पुरी 2 दिवसाचा उत्सव असायचा। यावर्षी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव नागरिकांच्या आम्ही 4 दिवसाचा उत्सव साजरा करतोय। पहिल्या दिवशी दशावतारी सोंगे, दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा आणि लहान मुलांसाठी विविध स्पर्धा, फुगुगी, चमचा, लिंबू, पोतवडी, संगीत खुर्चीच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात। तिसऱ्या दिवशी महिलांसाठी होमनिष्ठा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि चौथ्या दिवशी महाप्रसादनी म्हसोबा महाराज यात्रेची सांगता केली जाते। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।